एकदा बेसबॉलच्या खेळात ना एका खेळाडूने जबरदस्त होम रन मारला आणि तो बॉल ना थेट स्टेडियममध्ये गेला आणि तो एका वडिलांनी पकडला आणि ते वडील आपल्या मुलाकडे तो बॉल आनंदाने घेऊन गेले. पण थोड्याच वेळात काय झालं, तिथे एक बाई आली अगदी आरडाओरडा करत आणि तो चेंडू ती स्वतःकडे घेऊन गेली. आता हे वाईट वाटतं ना आपल्याला बघून. खरी मजा तर पुढे होती. हे सगळं तिथल्या प्रेक्षकांनी पाहिलं, रेकॉर्ड केलं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल एवढा झाला, की तो व्हिडिओ त्या खेळाडूपर्यंत पोहोचला. त्या खेळाडूने काय केलं, तर मुद्दाम त्या मुलाला स्वतःकडे बोलवून घेतलं थोड्या वेळाने आणि त्यांनी स्वतः सही केलेली बॅट आणि बॉल त्या मुलाला दिला. आता बघा ना, समजा पहिला बॉल त्या मुलाला भेटला असता तर काय झालं असतं? नक्कीच तो बॉल घेऊन आनंदाने घरी गेला असता. पण हा जो क्षण त्याला भेटलाय, त्या खेळाडूला भेटायचा, तो त्याला भेटला असता का? तर नाही. आता आपल्याला कसं कधी-कधी वाटतं, की ही संधी हातातून गेली. आपल्याला हे का नाही भेटलं? ते संधी आपल्या हातातून नाही का? हे नातं आपल्याकडून तुटलं. पण खरं तर जे होतं ना, ते चांगल्यासाठीच होतं. का? कारण की त्याच्यापेक्षा भारी आपल्याला काहीतरी भेटणार असतं. म्हणून आहे ना, कधीही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि चालत राहा. कारण की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. थँक यू.